आज भाऊच्या धक्क्यामध्ये 2 इव्हिक्शन करण्यात आलेले आहेत. दुपारीच एक प्रोमो रिलीज करण्यात आलेला होता आणि तेव्हापासूनच कुठेतरी अशी चर्चा होत होती की मागच्या आठवड्यामध्ये एकही इव्हिक्शन करण्यात आलेलं नव्हतं. याच कारणामुळे आज 2 इव्हिक्शन होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात होती आणि झालं पण तसंच. आज निखिल आणि योगिताचं इव्हिक्शन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे बिग बॉस मधील सगळ्याच घरच्यांना धक्का बसलेला आहे. कारण आता 2 मेंबर कमी झालेले आहेत आणि आपला पण नंबर केव्हाही लागू शकतो अशी पण एक भीती त्यांच्या मनामध्ये पण बसलेली आहे. तर आज भाऊच्या धक्क्यामध्ये बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. तर ओव्हरऑल आज भाऊच्या धक्क्यामध्ये 21व्या एपिसोडमध्ये नक्की काय काय झालंय शॉर्ट मध्ये आपण रिव्ह्यूज बघणार आहोत. बिग बॉसच्या सुरुवातीलाच अबीर गुलाल या सिरियल मधली स्टारकास्ट आलेली होती आणि त्यांनी बिग बॉसच्या घरामध्ये काही अवॉर्ड्स घेऊन आलेले होते. हे अवॉर्ड्स ज्या व्यक्तीला बोलवतील त्याने त्याच्यानुसार कोण आहे त्या प्रकारचं कॅरेक्टर त्याला अवॉर्ड द्यायचा होता. म्हणजेच जसं की कारस्थानी काका अवॉर्ड देण्यासाठी अंकिताला बोलवलं होतं तर अंकितानं हा अवॉर्ड वैभवला दिला. तर खास सासू एक अवॉर्ड होतं तर हा अवॉर्ड देण्यासाठी निकीला बोलवण्यात आलेलं होतं तर निकीनं हा अवॉर्ड वर्षाताईला दिला. त्यानंतर आग लावे काकाचं अवॉर्ड अभिजितनं घनश्यामला दिला. कारण घनश्याम इकडचं तिकडं करत राहतो किंवा डबल ढोलकी जशा टाईपमध्ये त्याच्यावर पहिल्यांदा पण टीका करण्यात आलेली होती किंवा त्याला डबल ढोलकी मानलं जातं. या कारणामुळे आग लावे काकाचं पण अवॉर्ड अभिजितनं घनश्यामला दिलं होतं. त्यानंतर काजग मैत्रींचं अवॉर्ड धनंजयनं निखिलला दिलं आणि त्यानंतर पाताळ यंत्री नननचा अवॉर्ड वर्षाताईनं इरिनाला दिलं. तर हा अवॉर्ड शो झाल्यानंतर मग मेन रोल आला बिग बॉसच्या भाऊचा म्हणजेच रितेश देशमुखचा. आणि रितेश देशमुखनं आल्या आल्या असं म्हटलं की खूप झाला एन्जॉय, आता आपण धक्का देऊया. आणि सगळे जेवढे काही नॉमिनेटेड मेंबर होते आणि त्यांना डेंजर झोन मध्ये बोलून घेतलं आणि मध्ये असं सांगितलं की जो पहिल्यांदा सेफ झालेला आहे तो आहे अभिजित. अभिजितला बाहेर यायला सांगितलं आणि त्यानंतर तिघांपैकी एकाचं इमिडिएट इव्हिक्शन होणार होतं आणि तर ते इमिडिएट इव्हिक्शन करण्यात आलं निखिलचं. निखिलला ताबडतोब घराच्या बाहेर काढण्यात आले आणि बाकी सूरज आणि योगिताला असं सांगण्यात आलं तुम्ही डेंजर झोन मध्ये आहेत. आता अभिजित, योगिता आणि सूरज या तिघांपैकी एक मेंबर बिग बॉसच्या शेवटी बाहेर जाणार होता आणि ती कोण झाली आणि ती होती योगिता. म्हणजेच योगिताला शेवटी बाहेर काढलं. तर आज 2 इव्हिक्शन झाले. इव्हिक्शन झाल्यानंतर परत थोडंसं लाईट मूड करण्यासाठी रितेशनं असं सांगितलं की बाहेर तुमच्याबद्दल काय चर्चा चालू आहे हे बिग बॉसच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कधीच कोणी सांगितलं नव्हतं. कारण बिग बॉसचा नियमच आहे की बाहेरचं तुम्हाला काहीच माहिती होणार नाही. परंतु रितेशनं यावेळेस हा नियम तोडला आणि बाहेर काय काय बिग बॉसच्या घरातल्या कॉन्टेस्टंट बद्दल बोलत आहेत हे कॉमेंट्सच्या रूपाने दाखवलं. तर ज्यांच्यावर कमेंट्स होते त्यांना समोर बोलवण्यात येत होतं आणि ते कमेंट्स वाचत होते. जसं की छोटा पुढारी आणि वैभव बद्दल एक अशी कमेंट आलेली होती की बिग बॉसच्या घरात मधले सगळ्यात कमजोर ते दोघं आहेत. त्यानंतर ग्रुप बी बद्दल ओव्हरऑल खूप जास्त निगेटिव्ह कमेंट्स होते आणि ह्या कमेंट्स वाचवण्यासाठी अंकिताला बोलवण्यात आलेलं होतं. तर ओव्हरऑल त्या कमेंट्सचा अर्थ असा होता की बघा तिकडं निक्की कशी खेळते, तुम्हाला खेळताच येत नाही, तुम्ही फक्त पिकनिक करण्यासाठी आलेला आहात, जरा ताकद लावा, दिमाग लावा आणि निकीला जाऊन भिडा. अशा प्रकारच्या कमेंट्स ग्रुप बी ला मेन्शन करून आलेल्या होत्या. त्यानंतर सगळ्यात वाईट जी कमेंट होती ती अरबाजवर होती. अरबाजला उद्देशून अशी एक कमेंट आलेली होती की तुझं काय पावडर खाऊन बॉडी बनवलेली आहेस, तुला काय होणार आहे, सूरजनं कसा गावठी इंगा दाखवला, चटणी भाकरची काय ताकद असते हे सूरजनं दाखवलं, पावडर खाऊन काही बॉडी बनत नसते किंवा ताकद येत नाही. अशा प्रकारचे एक टॉन टाईप मध्ये अरबाजवर कमेंट करण्यात आली होती. त्यानंतर हे कमेंट्स वाचून दाखवल्यानंतर मग काही परत लाईट मूड करण्यासाठी गाणे लावण्यात आले आणि हे गाणं ज्याच्यावर शोभतं त्यावर डान्स करण्यात आलेला होता. त्यानंतर परत जी विशेष रूम बनवण्यात आली होती ती चक्रव्यूह रूम. तर त्या चक्रव्यूह रूम मध्ये एकेकाला पाठवण्यात आलेलं होतं. तर या चक्रव्यूह रूमची काय वैशिष्ट्य होते तर आपल्याबद्दल माघारी आपल्या घरामध्ये काय बोललं जातं हेच दाखवणार होते. तर सुरुवातीला ओपनिंगच किंवा उद्घाटन करण्यासाठी कोणाला पाठवलं तर छोटा पुढारी, कारण नेत्याच्याच हाताने उद्घाटन करायचं होतं. तर छोट्या पुढारीला क्लिप दाखवली. त्यामध्ये अंकिता असं बोललेली असते की मला याचा राग एवढा आलाय ना की 2 कानाखालीच मारा वाटत आहेत, कसा टुनटुन चालतो, अशा प्रकारे बोलत होती. आणि सोबतच पंढरीनाथ काय म्हटले होते की हा गुलाम आहे, गुलामासारखा वागतो. तर ही क्लिप छोट्या पुढारीला ऐकायला लावली होती आणि ही क्लिप ऐकल्यानंतर छोटा पुढारी बाहेर येऊन खूपच संतापला होता आणि म्हणत होता दम पाहिजे कानाखाली मारायला, असं बोलून काय होतंय, दम असला तर मारून दाखवायची ना, कशाला हे करताय, आणि आता माझ्या नजरेतून ते उतरलेले आहेत, मला त्यांना बोलायचंच नाही, असं बोलून तो रडत बसला. त्यानंतर दुसरी क्लिप ऐकायला लावली होती ती अभिजितला. तर अभिजित बद्दल पण अंकिताच बोलत असते की त्याला एक इनसिक्युरिटी आहे कारण तो खूप मोठा शो जिंकून आलेला होता, तर त्याला आता पण असं वाटतंय की त्यानं जिंकायला पाहिजे. तर ती त्याला
तर ती त्याला कुठेतरी इनसिक्युरिटी आहे. आणि सोबतच पॅडी दादा आणि धनंजय पण तिथे बसलेले असतात. ते पण असं म्हणतात की हा अभिजित तर सांगत असतो की त्याला हिंदीच्या शो मधली पण ऑफर आली होती, तो तिकडे गेला नाही, मग तिकडे गेला नाही तर इकडे तरी कशाला आला, अशा प्रकारची चर्चा होत असते. मग यावर अभिजित बाहेर येऊन म्हणतो की मला खूप वाईट वाटलं, कारण मी त्यांना आपलं समजत होतो, मी सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करायचा. इव्हन मी त्यांना असं म्हटलं होतं की तुम्ही मला तुमच्या ग्रुपमध्ये जरी काढून टाकलं तरी सुद्धा मी तुमच्या सोबत येऊन खेळणार आहे, एवढा माझा त्यांच्यावर ट्रस्ट होता. परंतु आज त्यांनी तो माझा ट्रस्ट ब्रेक केलेला आहे. आता मला त्यांच्याकडे बघायची सुद्धा इच्छा होत नाही. अशा प्रकारे अभिजितनं पण बाहेर येऊन मत व्यक्त केलं होतं. एकदम शेवटी जे घराच्या बाहेर पडलेले होते योगिता आणि निखिल यांचा प्रवास कशा प्रकारे झाला त्याच्या काही क्लिप दाखवण्यात आल्या. आणि शेवटी त्यांच्याकडे जे कॉइन्स उरलेले होते तर रितेशनं असं सांगितलं की हे कॉइन्स तुम्ही कोणाला देऊ इच्छिता. तर योगितानं आर्याला दिले आणि निखिलनं धनंजयला आपले कॉइन्स दिले. तर ओव्हरऑल अशा प्रकारच्या ह्या सगळ्या गोष्टी आजच्या एपिसोडमध्ये झालेल्या आहेत. तर सगळ्यात हायलाईट जी होती ती म्हणजे जे दोघांचं इव्हिक्शन झालं ते निखिल आणि योगिता. आता यावरच डिस्कशन होत आहे. बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की योगिताचं इव्हिक्शन नाही व्हायला पाहिजे होतं, कारण योगिता आता आता कुठे खेळायला लागलेली होती. बऱ्याच जणांना यावरच प्रतिक्रिया येत आहेत किंवा हीच गोष्ट पटलेली नाही. आणि बाकी चक्रव्यूह रूम मध्ये ज्या प्रकारे गोष्टी दाखवल्या जातात ती गोष्ट बऱ्याच जणांना आवडली आहे, कारण आपल्या पाठीमागं कोण बोलतं, आपल्यातले परके कोण आहेत ही पण गोष्ट कळायलाच पाहिजे, अशा प्रकारचं मत आहे. तर आजचा एपिसोड ओव्हरऑल 21वा एपिसोड तुम्हाला आवडला का नाही, किंवा कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडल्या, कोणत्या गोष्टी खटकल्या, कॉमेंट करून नक्की सांगा.